नमस्कार, मी सुवर्णा आणि माझा सहकारी मिलिंद, आम्ही दोघंही या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत करतो। अर्थातच आजचा दिवस महत्त्वाचा आहे। 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल आता जवळपास त्याचं चित्र स्पष्ट झालंय असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही आणि त्याविषयीच्याच घडामोडी आपण बघतोय। सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीने करूया। ही ब्रेकिंग न्यूज काय आहे बघा। तामिळनाडूमध्ये डीएमके आघाडीवर असल्याचं चित्र बघायला मिळतंय। तमिळनाडूमध्ये सत्तांतर जवळपास निश्चित मानलं जात आहे। सत्ताधारी एआयएडीएमके पिछाडीवर आहे। आसाममध्ये भाजपला मोठी आघाडी बघायला मिळते। भाजप आणि काँग्रेसच्या जागांमधील फरक वाढलेला सुद्धा बघायला मिळतो आहे। आतापर्यंत जे चित्र समोर येत आहे त्यावरून ही स्पष्टता होते। विरोधी पक्ष यूडीएफ सध्या पिछाडीवर आहे। केरळमध्ये एलडीएफ इतिहास घडवणार का असं एक चित्र बघायला मिळतंय। मेट्रोमॅन ई श्रीधरन आघाडीवर आहेत। केरळमध्ये सत्ताधारी एलडीएफ पुढे आहे। विरोधी पक्ष यूडीएफ सध्या पिछाडीवर आहे। पश्चिम बंगालकडेच खरं तर सगळ्या देशाचं लक्ष लागलेलं होतं। भाजपनं यावेळेला खूप जोर लावलेला होता पश्चिम बंगालमध्ये, त्यामुळे काय चित्र होतं हे बघणं महत्त्वाचं ठरणार होतं। आपले सगळे मान्यवर आपल्या सोबत आहेत ज्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत। आपल्याबरोबर आहेत राजकीय विश्लेषक विजय चोरमारे, ज्यांच्याशी संवाद साधूया। ते विश्लेषण करतील या 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये काय आतापर्यंतचं चित्र आहे। किशोर तिवारी आपल्या सोबत आहेत आणि भाजपचे वक्ते गणेश हाके सुद्धा आपल्या सोबत आहेत। आपल्या तिघांचंही स्वागत। मिलिंद, आपल्या तिघांच्याकडे येण्यापूर्वी ग्राफिक्सच्या माध्यमातून काही गोष्टी सगळ्या प्रेक्षकांना दाखवायच्या आहेत। भारताच्या लोकशाहीची जी काही वेगवेगळी वैशिष्ट्ये सांगितली जातात तर त्यात जशी चिन्ह निवडणुकांमधली एक वैशिष्ट्य आहे तसंच रंग सुद्धा एक वैशिष्ट्य आहे। आणि आपण एक धावती नजर टाकूयात। हे पश्चिम बंगालचं चित्र आपल्याला दिसतंय। पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसनं जवळपास विजय निश्चित आहे। 209 जागांवर आघाडी मिळालेली आहे तृणमूल काँग्रेसला। आता आपण पश्चिम बंगालमधला हा सगळा रंग हिरवा आहे, म्हणजे तृणमूलचं चिन्ह आहे 2 पानं हिरव्या रंगाची। आता आपण जर का तामिळनाडूमध्ये गेलं तर काय चित्र दिसतंय आपल्याला बघूयात। तामिळनाडूमध्ये डीएमकेनं एक हाती सत्ता मिळवली आहे। 151 जागांवर आघाडी मिळालेली आहे जवळपास, आणि पूर्ण पिवळा रंग हा तामिळनाडूमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। आपण थोडं पुढे गेलं, केरळमधला रंग काय सांगतोय तर केरळमध्ये पुन्हा एकदा डाव्यांनी आपली सत्ता खेचून आणलेली आहे। हा सगळा आपण भाग बघितला तर केरळमध्ये पुन्हा एकदा बऱ्याच काळानंतर, म्हणजे मध्ये एक सरकार जर का सोडलं तर केरळमधला रंग हा लाल रंग आहे। आणि आपण जर का थोडं आणखीन पुढे गेलं, आसाम म्हणजे थेट केरळकडनं देशाच्या एका टोकाकडनं दुसऱ्या टोकाला गेलं तर आसाममध्ये बघितलं तर भाजपनं आपली सत्ता कायम राखली। 2 जागांचं नुकसान होतंय, पण एकूण 72 ठिकाणी भाजप आणि मित्रपक्षांना आघाडी मिळाली आहे। अर्थात भाजप हा भगव्या रंगाचं किंवा हिंदुत्ववादी विचारांचं प्रतिनिधित्व करतो। हा केशरी रंग आहे, त्यामुळे विविध राज्यांमधल्या रंगांवर आपण नजर टाकली तर 4 राज्य 4 वेगळ्या प्रकारचे रंग। एक पुद्दुचेरी असं एक राज्य आहे की जिथे भाजपनं नव्यानं सत्ता ही हस्तगत केलेली आहे। चोरमारे सर आपल्यासोबत आहेत। चोरमारे सर, भारतीय समाजमनाच्या वेगवेगळ्या वैशिष्ट्यांमधलं हे एक वैशिष्ट्य आहे। आणि मगाशी तुम्ही नव्हतात, किशोर जी होते त्यावेळेला। आतापर्यंत वेगवेगळ्या निवडणुकांच्या वेळेला कायम एका व्यक्तीकडे बोट दाखवलं जायचं, ते म्हणजे ते मशीन, ज्या मशीनवर बोट दाबून सगळा देश मतदान करायचा। यावेळेला त्या मशीनने सुटकेचा निश्वास टाकला असेल, कारण कोणीच त्याला दोष देत नाहीये। खरं आहे, कारण प्रत्येक वेळी निवडणुकीत ज्यावेळी निकाल लागतात त्यावेळी ज्यांच्या विरोधात निकाली गेलेले असतात ते त्या ईव्हीएम कडे बोट दाखवत असतात आणि ईव्हीएम वर खापर फोडत असतात। आणि खरं तर अजून सुद्धा ईव्हीएम संदर्भात जी लोकांच्या मनात शंका आहेत आणि प्रत्येक निवडणुकीच्या आधी ईव्हीएम संदर्भात हे होते। खरं तर निवडणूक आयोगाची ती जबाबदारी आहे, म्हणजे निवडणूक आयोगानं ज्या अनेक गोष्टी टाळलेल्या आहेत त्यातली ही गोष्ट टाळलेली आहे की ईव्हीएम संदर्भात जी लोकांच्या मनातल्या 100% शंकांचं निरसन करून
म्हणजे त्याला 100% व्हीव्हीपॅट किंवा अन्य काही तत्सम स्लिपांची जोड देणं किंवा ती यंत्रणा एकदम फुलप्रूफ विश्वासार्ह बनवणं, बर यासाठी निवडणूक आयोगानेही काही पावलं टाकलेली नाहीत. म्हणजे बर या बर निवडणुकीत तुम्ही आक्षेप घेतलेला नाही, याचा अर्थ असा नाही की पुढच्या निवडणुकीत तुम्ही बरोबर. आक्षेप घेतला नाही, पण ईव्हीएम हे सुरक्षित. तर बरोबर निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे की ही खरंय. यंत्रणा विश्वासार्ह बनवणं. पण किमान या इलेक्शनला तरी म्हणजे व्होटिंग या मशीनला जर का काही बोलता आलं असतं, तो म्हणाला असतं सुटलो बाबा, यावेळेला कोणी आरोपीच्या पिंजऱ्यात नाही उभं केलं. ते गणेश खरं आहे, हाके या निवडणुकीत असं इतके संमिश्र निकाल आलेले आहेत आणि इतके वेगळे निकाल आलेले आहेत, वेगळ्या ठिकाणी वेगळ्या लोकांना तिथं कौल मिळालेला आहे की इथं फारशी आक्षेप घ्यायला काही जागा तुर्तास जागा नाही. गणेश हाकेजी, तुम्हाला काही आक्षेप असेल तर आत्ताच नोंदवून टाका, कारण नाही, नाही, तुम्हाला आमचा- अपेक्षित नाही, जागा नाही. नाही मिळाल्या 200. नाही 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 मिलिंदजी, आम्ही एएम या मशीनवरती कधीच आक्षेप घेतला नाही, कारण आम्हाला या व्यवस्थेवरचा पूर्ण विश्वास आहे. विश्वास ज्यांना नव्हता त्यांना हा प्रश्न होता. आणि खरं म्हणजे जेव्हा जेव्हा भारतीय जनता पार्टीला फार मोठ्या प्रमाणामध्ये यश मिळत असतं, तेव्हा तेव्हा हे सगळे विरोधक हे एएम मशीनच्या संदर्भामध्ये काय करत असतात, त्यांना आक्षेप घेत असतात. बरं. तेव्हा ते फार अगदी निवडणूक आयोगापर्यंत भांडत असतात, कोर्टात जात असतात. पण या वेळेला मात्र कुणी, तुम्ही म्हणालात तसं कुणीही, कारण आक्षेप या वेळेला घेतला. हे आक्षेप घेतलेला नाही. यांना बरं. पश्चिम बंगालमध्ये जर समजा कदाचित आम्हाला जर समजा फार हो. मोठं म्हणजे आमची सत्ता येण्याच्या आम्ही जवळ जर असतो तर कदाचित काँग्रेसने, डाव्यांनी आणि आता जे आपले जे तिवारी साहेब आहेत किंवा यांनी निश्चितपणे आक्षेप घेतला आपण असता. आणि हा विचारूया सगळा खेळ गणेशजी, आपण भारतीय लगेच त्यांना जनता पार्टीचा विचारूया, नाही. कारण यावेळेला असं आहे ना विचारा. गणेशजी, यावेळेला असं आहे की किशोर तिवारी हे शिवसेनेच्या वतीने पण बोलू शकतात आणि काँग्रेसच्या वतीने पण बोलू शकतात, म्हणजे अधिकृतपणे नाही पण बोलूच शकतात ते. तर बोलूच शकतात. काही आक्षेप नाही ना महाआघाडीमध्ये शिवसेना आहे ते. काँग्रेसचा ईव्हीएम बद्दल? येस येस. नाही, आता बघा मिलिंद, मला तर वाटेल की कधी अमित शहा ईव्हीएम बद्दल बोलले तर मला आश्चर्य वाटणार नाही, कारण त्यांना इतका विश्वास होता की मला 220 जागा मिळतील आणि त्यांनी शेवटची प्रेस कॉन्फरन्स घेतली त्याच्यामध्ये ते तेच बोलले. तर ह्या भाजपच्या रणनीतीचा परिणाम होता की काय होता की लोकांनी त्यांना एवढं अवेरलं. पण मात्र त्यावेळेस प्रेस कॉन्फरन्स आली त्याच्यामुळे आपण बोलू शकलो नाही. मिलिंद, मुद्दा हा होता की मागच्या 5 वर्षात ममता बॅनर्जी यांना अनेक घोटाळ्यात यांनी गोवण्याचा प्रयत्न केला, तिथे वाद झाले, राज्यपालांशी खूप वाद झाले आणि दीदीचा प्रत्येक वेळी त्रागा दिसला, जसं आता महाराष्ट्रातही होत आहे. अनेक चौकशा, मग सीबीआयच्या अधिकाऱ्यांना परत पाठवणं, मग ईडीचे अधिकारी गेल्यावर पोलीस कमिशनरला बोलावणं, म्हणजे महाराष्ट्रासारखंच झालं. मात्र आता तर पूर्ण प्रचारात कमिशन पार्टी म्हणून त्यांचं नाव होतं आणि हे कमिशन दिल्याशिवाय वेस्ट बंगालमध्ये कोणतंच काम होत नाही, म्हणजे खूप भ्रष्टाचार आहे असं म्हटलं होतं. परंतु मिलिंदजी, निकाल लागतात तेव्हा, सुवर्ण जेव्हा निकाल लागतात तर तुम्ही बघा, त्यांना 211 ज्या मागच्या वेळेस मिळाल्या होत्या त्याच्यापेक्षा जास्त सीट मिळत आहे आता तर. मात्र मला नंदीग्रामचं मी इलेक्शन कमिशनच्या साईटवर बघितलं तर अजूनही ममता बॅनर्जी तिथे पिछाडीवर दाखवत आहे. आणि दुसरं, तुम्ही भाजपचं जसं आहे ना, जसं केरळामध्ये काहीच नाहीये तरी त्यांनी तिथे गणेश मला सांगेल श्रीधरन सारख्या माणसाला 3 ठिकाणी उभं केलं आणि मुख्यमंत्रीचा उमेदवारी दाखवला आणि ते आता दोन ठिकाणी पराभूत झाले आणि 3ऱ्या ठिकाणी ते पिछाडीवर आहे. तर तुम्ही त्यांना आघाडीवर सांगितलं तर त्यांना जास्त खुशी होऊन जाईल. त्यांनी चांगले अधिकारी, चांगले टेक्नोक्रॅट्स उभे करून त्यांनाही केरळामध्ये पाडलं. म्हणजे भाजपला सत्तेमध्ये सत्ता लोलुपता जी आहे ती गणेश कमी करायला पाहिजे, इतकंच मला बोलायचं आहे. बरं गणेशजी, थोडक्यात प्रतिक्रिया, मग आपण अन्य काही मुद्द्यांकडे वळणार आहोत. हो, नाही कसं आहे की अभिलाषा हा शब्द म्हणजे तिवारी साहेबांनी वापरला. सत्तेची अभिलाषा आम्हाला कधीच नव्हती. भारताच्या स्वातंत्र्याच्या नंतर जवळपास 40 वर्ष भारतीय जनता पार्टी कुठेही सत्तेत नव्हती. 50 वर्षानंतर कुठेतरी भारतीय जनता पार्टी सत्तेत आली. अभिलाषा आहे ती काँग्रेसला. तिवारीजींना मुद्दा मी सांगू इच्छितो आणि आता सुद्धा आम्ही प्रत्येकाला आपली विचारधारा लोकांपर्यंत पोहोचणं, आपला पक्ष लोकांपर्यंत पोहोचण्याचं मला वाटतं हे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला एक हक्क आहे, तो न्याय अशा स्वरूपाचा आहे.
आणि म्हणून भारतीय जनता पार्टी ही आपल्या पक्षाचा विस्तार करण्याच्या दृष्टिकोनातून त्या पद्धतीनं, मग आमच्याकडे पंतप्रधान जरी असले, गृहमंत्री जरी असले, तरी पहिल्यांदा आमच्या पक्षाचे कार्यकर्ते असतात आणि पक्ष आणि संघटनेच्या विस्तारासाठी ते पक्षाच्या प्रचार असेल किंवा अन्य संघटनात्मक विस्तार असेल त्या ठिकाणी साधारण जातात, पाठपुरावा करतात आणि आमचे कार्यकर्ते पक्ष घेतात. आणि गणेशजी, फक्त एकच वाक्य सांगतो, तुम्ही अभिलाषा म्हटल्यानंतर फक्त काँग्रेसचं नाव घेतलं, शिवसेनेचं घेतलं नाही, त्यामुळे किशोर तिवारी फार खुश झाले. सुवर्ण. नक्की. नाही आहे ते तर अगदी म्हणजे सध्या तर मी सांगितलं ना, तर खरं म्हणजे इतके आनंदात आहेत. खरं म्हणजे परत म्हणजे विजय झालेला एक तृणमूल काँग्रेसचा, पण आपल्याकडे मराठीत म्हण आहे ना की शेजारची भूल झाली की पेढे वाटण्याचा जो प्रकार आहे तसा हा शिवसेनेचा सध्या सुरू आहे. संजय राऊत ज्या पद्धतीने ज्या अहंकारानं बोलत होते त्याच्यातून हे ते स्पष्ट होते. त्यांचं काय आहे मला सांगा. त्यांचं शिवसेनेचं या विजयामध्ये कुठल्या पद्धतीचं काय मला विषय आहे त्यांना मला सांगा. पण ठीक आहे, अशा पद्धतीचा आसुरी आनंद गणेशजी आपण बोलूया. किशोरजी, मी तुमच्याकडे सुद्धा येईन, तुमची पण प्रतिक्रिया घेते आणि मिलिंद आपल्याला काही आकडेवारी, काही अजून महत्वाचे मुद्दे दाखवणार आहे. पण विजय चोरमारे सर, आपल्याला एक प्रश्न होता. अनेक राज्यांमध्ये असं बघायला मिळालंय किंवा आतापर्यंतचं असं चित्र आपल्याला बघायला मिळालंय की भाजपच्या समोर, भाजपकडे एकतर स्वतःकडे तिथलं स्थानिक नेतृत्व बलवान नसेल तर, आणि समोरचं त्या राज्यातलं स्थानिक नेतृत्व जर बलवान असेल तर तिथे भाजपची हार झालेली किंवा त्याचा पराभव झालेला असं बघायला मिळतंय, जे आता पश्चिम बंगालमध्ये सुद्धा आपण बघतोय. याचं कसं विश्लेषण कराल? कसं आहे, भारतीय जनता पक्ष हा उत्तर भारतातला पक्ष असं सुरुवातीपासून एक भारतीय जनता पक्षाबद्दल चित्र होतं आणि ते बहुतांश खरं सुद्धा आहे. पण 2014च्या आधी भारतीय जनता पक्षानं नरेंद्र मोदी यांचं पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून नाव घोषित केल्यानंतर त्या काळात एक जी लाट निर्माण झाली, त्या लाटेमध्ये बऱ्यापैकी भारतीय जनता पक्ष उत्तर भारतात तर होताच, पण नंतर थोडा अन्य प्रदेशातही भारतीय जनता पक्षाचा विस्तार झाला आणि केंद्रातली सत्ता ताब्यात आल्यानंतर भारतीय जनता पक्षाने जिथं आपलं प्रभाव क्षेत्र नाही अशा दक्षिणेकडं आणि पूर्व भारत या सगळ्या प्रदेशाकडे लक्ष वळवलं. मग तिथं त्यांनी आपल्या पद्धतीनं म्हणजे साम दाम दंड भेद या पद्धतीनं प्रसंगी तिथल्या राज्यपालांचा वापर करून, प्रसंगी तिथले आमदार फोडून, म्हणजे जिथं आपल्याला लोक निवडून देत नाहीत त्या ठिकाणी अशा पद्धतीने सत्ता मिळवली, तिथली विरोधी सरकार बरखास्त करण्याचं आणि पुन्हा नंतर तिथं कुठल्या तरी आघाडी घेऊन भारतीय जनता पक्षानं त्या सामील होऊन सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न केला. अर्थात प्रत्येक राजकीय पक्षाची महत्वाकांक्षा असते, त्याला फुटप्रिंट्स म्हणतात, किंवा भारतीय जनता पक्षाच्या फुटप्रिंट अशा देशभर जास्तीत जास्त प्रदेशात असायला पाहिजे. म्हणजे 2014च्या आधी बघितलं तर उत्तर भारतातल्या ठराविक राज्यातच एक भगवे एक 7-8 तुकडेच दिसायचे, तर आता आपल्याला खूप अनेक संख्येनं दिसतात. हा जो 2014 नंतर प्रयत्न केलाय तो प्रयत्न, हा प्रयत्न करताना मग आता त्यांनी पश्चिम बंगालमध्ये ज्या पद्धतीने केलं, म्हणजे तृणमूल काँग्रेसचे जे भ्रष्टाचारात अडकलेले नेते होते त्यांना सीबीआय, ईडी वगैरेंची भीती दाखवली. आता मुकुल रॉय असतील, शुभेंदू अधिकारी असतील, ही सगळी शारदा घोटाळ्यातली भ्रष्टाचारातली आरोपी असलेली माणसं आहेत. म्हणजे ती आता भारतीय जनता पक्षाची तिथले मुख्य चेहरे आहेत जवळपास आपण जर बघितलं तर याशी काही माणसं घेतली. आणि कसं असतं, लोकांच्या दृष्टीनं नेता असतो तो भ्रष्टाचारी असला तरी लोक त्याच्या पाठीमागे असतात, त्यामुळे त्यांना तिथलं जन्मत मिळत असतं. आणि या व्यतिरिक्त मग त्याला काही सेलिब्रिटींची, काही वेगळ्या क्षेत्रातल्या, केरळमध्ये ई श्रीधरन घेतले, बंगालमध्ये मिथुन चक्रवर्ती घेतले, किंवा आणखी काही इतर मनोरंजन क्षेत्रातले लोक, क्रीडा क्षेत्रातले लोक घेतले. तर हे सगळं करून असं करून आपल्या सत्तेचं प्रभाव क्षेत्र वाढवण्याचा प्रयत्न करत भारतीय जनता पक्ष करत असतो. अर्थात तो प्रत्येक राजकीय पक्षाचा अधिकार आहे आपला पक्ष कशा रीतीने वाढवावा आणि कसा वाढवावा. आपला आक्षेप कुठं असतो, जिथं ते काही घटनात्मक तडजोडी हे करतात. विजय सर, आपण हे विश्लेषण असं सुरू ठेवणार आहोत. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर बोलतायत, आपण ऐकूया त्यांची प्रतिक्रिया. टाइम्स या ठिकाणी यश त्या ठिकाणी मिळालेलं आहे. म्हणजे ममता बॅनर्जी यांना 2011 वरून 211 जागांवरून या ठिकाणी खाली यावं लागतंय, काही जागा कमी होत आहेत. आणि अशा वेळेला भारतीय जनता पार्टी सगळे पक्ष ममता बरोबर असताना त्या ठिकाणी जे यश मिळालंय ते अभूतपूर्व आहे. कारण भारतीय जनता पार्टीने त्या ठिकाणी सत्ता मिळेल अशा प्रकारचं निवडणूक वातावरण असल्या कारणानं त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी पिछेहाट मागे आहे अशा प्रकारची विरोधकांकडून टीका केल्या जात आहेत. खरं म्हणजे विरोधकांनी ज्याने अशा प्रकारच्या टीका केल्या त्यांनी आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता आहे.
काँग्रेस त्या ठिकाणी ममता दीदींची भलावण करत असताना काँग्रेसला 2 जागांवर येऊन थांबावं लागलं. कम्युनिस्ट त्या ठिकाणी जवळपास नसल्यागत त्या ठिकाणी स्थिती झाले आणि त्याच्यामुळे सर्व राजकीय पक्ष एकत्रित असून भारतीय जनता पार्टीने जोरदार मुसंडी त्या ठिकाणी पश्चिम बंगालमध्ये मारलेली आहे. पॉंडिचेरी राज्यसुद्धा भारतीय जनता पार्टी लोकशाही आघाडी त्या ठिकाणी टिकवेल, आसामची सत्ता त्या ठिकाणी टिकवेल आणि तामिळनाडूमध्ये सुद्धा चंचू प्रवेश आणि केरळामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचं त्या ठिकाणी चंचू प्रवेश हा मला वाटतं दिलासा देणाऱ्या अशी गोष्ट आहे. सगळ्यात महत्त्वाचं महाराष्ट्राच्या दृष्टीनं पंढरपूरची जी जागा महाविकास आघाडी सरकारने अत्यंत प्रतिष्ठेची केली होती. जे दस्तूरखुद्द उपमुख्यमंत्री, सर्व तिन्ही पक्षांचे मंत्री त्या ठिकाणी ठाण मांडून तन मन धन आणि सारं सरकार पणाला लावलेलं असताना भारतीय जनता पार्टीनं त्या ठिकाणी दैदिप्यमान असा विजय पंढरपूरमध्ये त्या ठिकाणी मिळवलेला आहे आणि पंढरपूरच्या पांडुरंगाचा आशीर्वाद भारतीय जनता पार्टीला या अवताडींच्या निमित्तानं, विजयाच्या निमित्तानं या ठिकाणी लाभलेला आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांनी 5 वर्षाच्या कालावधीमध्ये केलेलं महाराष्ट्रामध्ये काम, त्याचबरोबर सभांच्या माध्यमातून तिथल्या जनतेला दिलेला विश्वास आणि या कोरोनाच्या काळात महाविकास आघाडी सरकार ज्या पद्धतीनं कोरोना प्रादुर्भाव रोखण्यात, इथल्या व्यवस्था उभ्या करण्यात अपयशी ठरलं, या सगळ्या गोष्टीचा परिपाक म्हणून त्या ठिकाणी भालकेंना पराभव पत्करत आज समाधान आवताडेंच्या विजयावर तिथल्या जनतेनं शिक्कामोर्तब केलेला आहे. आणि एकंदरच महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनात काय या महाविकास आघाडी सरकारच्या बाबतीत आहे, तशा प्रकारचा निकाल या विजयाच्या माध्यमातून या ठिकाणी पंढरपूरला मिळालेला आहे. पंढरपूरच्या जागेसंदर्भातली प्रतिक्रिया असो किंवा सगळ्या विधानसभा निवडणुकांमध्ये यश अपयश या संदर्भातली भाजपची टीका असो, यावर प्रवीण दरेकर प्रतिक्रिया देत होते. आपण सगळ्या मान्यवरांशी संवाद साधूया. मिलिंद पण एका छोट्या ब्रेकसाठी थांबतोय. ब्रेक नंतर लगेच पुन्हा भेटू. पहा फक्त न्यूज18 लोकमत. कौल कुणाला किंवा चित्र आत्ताचं काय आहे हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करतो आहोत आणि त्यावर चर्चाही करतो आहोत. जे चित्र समोर दिसतंय ते तसं का चित्र आलेलं आहे किंवा त्यातलं छोटे छोटे बारकावे काय, राजकारण काय, हे सगळं बघतोय. विजय चोरमारे राजकीय विश्लेषक आपल्या सोबत आहेत, किशोर तिवारी आपल्या सोबत आहेत, गणेश हाके आपल्या सोबत आहेत. पण तत्पूर्वी माझे सहकारी मिलिंद आपल्याला साधारण ग्रामीण आणि शहरी भागामधलं चित्र काय होतं ते मॅजिक वॉल मधून दाखवणार आहेत. मिलिंद. सुवर्ण, या तीनही मान्यवरांच्या करता आपण काही आता थोडेसे डिटेल्स मध्ये जाण्याचा प्रयत्न करूयात, कारण आकडे स्पष्ट झाले. 210 ठिकाणी तृणमूल काँग्रेस आघाडीवर आहे, तर भाजप 79 ठिकाणी आघाडीवर आहे. तृणमूलला गेल्या वेळेपेक्षा खरं तर एका जागेचा फायदा होताना दिसतोय आणि भाजपचा तर आहेच आहे. आपण थोडे आपल्या मॅजिक वॉलच्या माध्यमातून आणखीन काही गोष्टी जाणून घेऊयात. मुस्लिम, रूरल आणि अर्बन यापैकी आपण पहिल्यांदा फक्त मुस्लिम फॅक्टरचा विचार करू. सकाळी असा दावा केला गेला चोरमारे सर की काँग्रेस आणि डाव्यांनी आपली सगळी मतं ही तृणमूलकडे वळवली, किंबहुना मुस्लिम मतांचं विभाजन होऊ नये असा हा प्रयत्न होता. आणि आपल्याला स्पष्टपणे दिसतंय मुस्लिम बहुल भागांमध्ये 128 जागा आहेत मुस्लिम बहुल, त्याच्यातल्या 107 ठिकाणी त्यातही 22 जागांचा फायदा आहे तृणमूलला. म्हणजे बघा कशा प्रकारचं पोलरायझेशन झालंय आणि ते कशामुळे पोलरायझेशन झालंय. तर भाजपला सुद्धा इथे चांगल्यापैकी म्हणजे एक मुस्लिम बहुल जागा पण 19 ठिकाणी भाजपनं यश मिळवल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे.
आपण जर का शहरी आणि ग्रामीण या भागांचा विचार केला, त्यातल्या त्यात भाजप शहरी पक्ष आहे असा आरोप साधारणपणे होतो, पण शहरी आणि ग्रामीण भागाचा जर का विचार केला तर 225 जागा आहेत. 225 पैकी 176 ठिकाणी तृणमूलनं आघाडी मिळवलेली आहे किंवा जिंकलेल्या आहेत. यातही 11 जागांचा फायदा तृणमूलला झालाय. भाजपचा फायदा होणं स्वाभाविक आहे अगदी. त्यामुळे याचाही विचार हा या सगळ्याचं विश्लेषण करताना केलं पाहिजे. फक्त ग्रामीण भागाचा विचार केला तर 163 पैकी 124 जागांवर तृणमूलनं निर्विवाद वर्चस्व गाजवलंय. चोरमारे सर, हे आकडे काय सांगतात? एक गोष्ट आपण स्पष्ट करायला पाहिजे की डाव्यांनी आणि काँग्रेसनं आपली मतं तृणमूलकडे वळवली, असं कुणी पक्ष मतं वळवू शकत नाहीत असं मला वाटतं. कारण काय होतं की शेवटी डावे मतदार कमिटेड मतदार असतात, काँग्रेसचे मतदार पारंपरिक मतदार असतात कुठल्याही पक्षाचे. असं होतं की तिथं अखेरच्या टप्प्यात किंवा एका टप्प्यावर लक्षात आलं की आपण इथं जिंकत नाही आणि आपण जर इथं जोर घेतला तर भारतीय जनता पक्षाला फायदा होऊ शकतो, अशी शक्यता आल्यावर या पक्षांनी तिथली आपली एकूण जो प्रचाराचा जोर आहे तो कमी करणं आणि तृणमूललाच पुढे चाल देणं अशा पद्धतीने. नाही, याला जोडून चोरमारे सर असा दावा केला जातो की राहुल गांधी सायलेंट राहिले, तर त्याचंही कारण तेच होतं. काँग्रेस थोडीशी सायलेंट राहिली पश्चिम बंगालमध्ये, त्याचं कारणही तेच होतं. त्याने फरक पडला असेल. म्हणजे ही गोष्ट आहे की डाव्यांनी आणि काँग्रेसनं ममता बॅनर्जी यांना पूरक भूमिका घेतली. आता नंदीग्रामचा काय निकाल येतोय आपल्याला माहिती नाही, पण नंदीग्राम मध्ये तिथं डाव्या पक्षांच्याकडे मुस्लिम उमेदवार, एक अतिशय प्रबळ मुस्लिम उमेदवार होते आणि ते तिथं डाव्या पक्षातर्फे उमेदवार असतील अशी शक्यता होती. पण त्या उमेदवाराला तिथं उमेदवारी दिली नाही. याचं कारणच की तिथं ममता बॅनर्जींना सगळी मुस्लिम मतं जावीत, मुस्लिम मतांचे विभाजन होऊन बीजेपीचा फायदा होणे असा उद्देश. त्यामुळे या पक्षांनी ममता बॅनर्जींना पूरक भूमिका घेतलेलीच आहे आणि मला वाटतं राष्ट्रीय राजकारणाच्या दृष्टीनं ही गोष्ट महत्वाची आहे. किशोर तिवारींना एक छोटा मुद्दा मांडायचा आहे. किशोरजी बोला. नाही, असं झालंय की ज्या मुस्लिम बहुल भागात या जागा आल्या आहेत तिथे लेफ्टची काही मतं कॅडर हे भाजपकडे शिफ्ट झाला आहे असं स्पष्ट झालंय. की त्यांनी एक नाराज दिला होता की पहिले राम बाद में वाम. तर कॅडर गेल्यामुळे लेफ्टचं जास्त नुकसान झालंय. काँग्रेसचं तर असं झालं की काँग्रेसचं निवडणुकीच्या तिसऱ्या राऊंड नंतरच त्यांनी प्रचार बंद केला होता. त्याच्यामुळे मला वाटते नंतरच्या याच्यात तर काँग्रेसची मतं तिकडे गेली असतील. परंतु मला एक बोलायचं होतं मिलिंद, की गणेश मला सांगत होता की बा तिकडे तृणमूल काँग्रेस जिंकली तर इथे हे फटाके का फोडत आहेत बा, म्हणजे शिवसेनेला इतकी काय खुशी आहे. तर देवेंद्र प्रत्येक वेळी म्हणायचे की 2 मे होऊ द्या, मग यांना मग पहा कसं होते, मग यांचा गेम करतो. आता मला कार्यक्रम करतो. कार्यक्रम आता कार्यक्रम हा विषय तर 1.5 वर्षापासून सुरू आहे. मात्र असं झालं की जनतेने कार्यक्रम पंढरपूर केला जनतेने. आता येऊ देत निवडणुका, लोक तुमचा कार्यक्रम करतीलच. महाराष्ट्रामध्ये ही सुरुवात आहे, पंढरपूर ही सुरुवात आहे. ती 3 जण एकत्र येऊन ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये तो उभे टाकला, मला गणेश बोलू द्या ना. लावला. गणेशजी त्यांना मुद्दा पूर्ण करू दे. किशोरजी बोला, मग आपल्याला ब्रेक घ्यायचा आहे. बोला. हे बघा, ही आता तो गणेश मधात बोलला, पण पंढरपूरची निवडणूक भाजपनी जिंकली असेल तर भाजपनीच कबूल करावं की परिचारकांनी निवडून दिली का समाधानी स्वतः निवडून आणली का, ते तुम्हाला कबूल तरी करतात का. आता तिथेतले जे अंकगणित आहे आणि ती बेरीज आहे, तर त्यांनी कमळ घेतला एका दिवसापूर्वी आणि ते असे उभे राहिले तर त्यांना 50,000 मिळतात, परिचारकांना 75,000 मतं मिळतात. तर तुम्ही आध्या हळकुंडात असं पिवळं होऊ नका. तुमचं काही जमलं नाही, परंतु राष्ट्रवादीला आत्मचिंतन करावं लागेल. बरं, ठीक आहे. गणेशजी, थोडक्यात प्रश्न, हिंदू मतांचं पोलरायझेशन करण्याचा तुम्ही प्रयत्न केलात, पण आकडे आपल्याला असं सांगतायत की त्याचबरोबर मुस्लिम मतांचं सुद्धा पोलरायझेशन झालं आणि तृणमूलला फायदा झाला. बघा, आतापर्यंत मिलिंद काय आहे की पश्चिम बंगालमध्ये असेल किंवा देशामध्ये असेल, पश्चिम बंगालचं जर आपल्याला बोलायचं असेल तर आतापर्यंत सुरुवातीच्या काळामध्ये मुस्लिम मतदार हा काँग्रेसच्या बरोबर होता, त्यानंतर मग पुन्हा डाव्यांच्या बरोबर होता, डावे गेल्यानंतर आता तृणमूल काँग्रेसच्या बरोबर ममता दीदी बरोबर होता आणि तो कधीच भारतीय जनता पार्टीच्या बरोबर यापूर्वी नव्हता.
बरं. पण गेल्या 10 वर्षामध्ये ज्या पद्धतीनं म्हणजे आता मध्ये या निवडणुकीच्या काळामध्ये काँग्रेसनं आणि डाव्याने एवढा गलिच्छ अशा स्वरूपाचा प्रचार केला सीए बद्दल किंवा एनआरसी बद्दल. पण मला त्यांना असं वाटलं होतं की या प्रचारामुळं पूर्णपणे मुस्लिम मतांचं एक काय ध्रुवीकरण होईल आणि पूर्णपणे भारतीय जनता पार्टीचा फार मोठा एकदा दारुण पराभव होईल असे त्यांची स्वप्न होती. पण दुर्दैवानं या त्यांच्या गलिच्छ प्रचाराला तिथली मुस्लिम जनताही भाळली नाही, फसली नाही आणि त्यांनी सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या विकासावरती, नेतृत्वावरती विश्वास ठेवून मी आता म्हटल्याप्रमाणे म्हणजे मुस्लिम बहुल मतदारसंघात 19 मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीला त्यांनी कौल दिलेला आहे. मला असं वाटतं की जे आतापर्यंत काँग्रेस राष्ट्रवादीने आतापर्यंत आमच्याबद्दल भारतीय जनता पार्टीबद्दल वारंवार अशा पद्धतीचा कांगावा केलाय, हे मुस्लिम विरोधी आहे, हे म्हणजे हे अत्यंतपणे म्हणजे धर्माचं आणि जातीचं राजकारण करून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, अशा पद्धतीचा आमच्यावरती आरोप करत होते. आता यांना हे खरं म्हणजे ही चपराक आहे, यांना हे दाखवून दिले तिथल्या मुस्लिम म्हणजे मतदारांनी सुद्धा की भारतीय जनता पार्टी सुद्धा एक राजकीय पक्ष आहे आणि विकासाच्या मुद्द्यावरती विकास म्हणून त्यांच्या ज्या पद्धतीनं तेच करू शकतात. आज देशाचा जर विकास गणेशजी तुमचा मुद्दा लक्षात आला, पण चोरमारे सर एक थोडक्यात प्रश्न, कमी वेळात उत्तर द्या कारण नंतर आपल्याला एक ब्रेक घ्यायचा. पण त्यापूर्वी एक ब्रेकिंग न्यूज हाती येते. ममता बॅनर्जी यांचा विजय झालाय. 1200 मतांनी नंदीग्राम मधून ममता बॅनर्जी यांनी विजय मिळवला आहे. या घडीची सगळ्यात मोठी बातमी आहे. ममता बॅनर्जींचा 1200 मतांनी विजय झालेला आहे. नंदीग्राम मधून त्या विजयी झालेल्या आहेत. त्यांनी गड तर राखलेला आहेच, तसं चित्र तर आपल्याला बघायला मिळतच आहे, पण त्या स्वतः सुद्धा 1200 मतांनी विजयी झालेल्या आहेत. नंदीग्राम मधून त्यांना विजय प्राप्त झालेला आहे. आत्ताची या घडीची ही सगळ्यात मोठी बातमी पश्चिम बंगाल मधून. चोरमारे सर, तुम्ही म्हणत होता मगाशी की काय होतं शेवटच्या क्षणी ते पाहायचं. त्या मानाने गेल्या वेळेपेक्षा आघाडी कमी झाली, पण ममता बॅनर्जींनी विजय मिळवला. होय होय, गड ही आला आणि सिंहही राखला अशी परिस्थिती असं या निकालाबद्दल म्हणता येईल. खरं मिलिंदजी, एक गोष्ट इथं सांगता येईल की खरं तर ममता बॅनर्जी यांचा नंदीग्राम मधून लढण्याचा निर्णय हे खूप अतिसाहस होतं. कारण नंदीग्राम हा शुभेंदू अधिकारी यांचा गड होता. ममता बॅनर्जी यांचं तिथलं अस्तित्व हे शुभेंदू अधिकारी यांच्यामुळे होतं. अशा ठिकाणी जाऊन त्यांनी मोदी शहा यांना चॅलेंज देण्यासाठी आणि शुभेंदू अधिकारी आपल्याला अत्यंत जवळचा माणूस त्यांनी फोडला, त्याबद्दल त्यांनाही धडा शिकवण्यासाठी त्या तिथं खरं तर इरेला पेटून तिथं गेलेल्या होत्या. खरं तर राजकारणात असे भावनिक निर्णय घ्यायचे नसतात. त्या जर नंदीग्राम उभ्या राहिल्या नसत्या तर त्यांना राज्यात आणखी खूप प्रचार करता आला असता, खूप त्यांना राज्यात फिरता आलं असतं. पण नंदीग्राम मध्ये ते जास्त काळ अडकून पडले आहे, त्यांचा तोटाही झाला आणि तिथं स्वतःच्या विजयासाठी संघर्षही करावा लागला. नक्कीच भवानीनगर मध्ये एक प्रचार फेरी काढून त्या निवांतपणे निवडून येऊ शकला असत्या. अगदी बरोबर. आणि मिलिंद, तेव्हा अशी चर्चाही झाली होती की खूपदा अनेकदा जेव्हा मोठमोठे असे मोठं नेतृत्व असं उभं राहतं तेव्हा एक सेफर सीट आणि एक दोन ठिकाणून एक्झॅक्टली, पण तसं न करता ममता बॅनर्जी एकाच ठिकाणाहून उभ्या राहिल्या होत्या नंदीग्राम मधून. आपण सगळ्यांशी बोलूया मिलिंद, पण ब्रेकची वेळ झाली आहे. एक छोटासा ब्रेक घेऊ, लगेच भेटूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. कौल कुणाला या विशेष कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा स्वागत. पश्चिम बंगालमधून जी महत्त्वाची बातमी आली आहे त्या स्वतः म्हणजे ममता बॅनर्जी स्वतः 1200 मतांनी विजयी झालेल्या आहेत. नंदीग्राम मधून त्या विजयी झालेल्या आहेत. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींनी जोरदार मुसंडी मारली आहे. 200 पेक्षा जास्त जागांवर आघाडी घेऊन त्यांनी मोठं यश संपादित केलेलं आहे. त्यांचं मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी अभिनंदन केलं. तमिळनाडूमध्येही द्रमुकच्या स्टालिन यांनी मोठी आघाडी घेतली आहे, त्यांचंही राज ठाकरेंनी अभिनंदन केलेलं आहे. या सगळ्या विषयी आपण बोलतो आहोत. फक्त पश्चिम बंगाल नाही तर इतर राज्यांमध्ये काय स्थिती बघायला मिळाली तेही आपण जाणून घेतोय. आपण आता आपल्याबरोबर जे मान्यवर आहेत त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. मिलिंद, चोरमारे सर, साधारणपणे मगाशी जो आपण बोलत होतो त्याच्या आता थोड्या पुढच्या मुद्द्याकडे बोलूयात. आधी शिवसेनेनं अभिनंदन केलं ममता बॅनर्जी यांचं, ते स्वाभाविक होतं. राज ठाकरे यांनी सुद्धा अभिनंदन केलं.
तुम्हाला असं वाटतं की पश्चिम बंगालचा निकाल भले आसाममध्ये भाजपला विजय मिळालेला असो किंवा पुद्दुचेरी सारखं राज्य हातात येण्यात भाजप यशस्वी झालेला असो, पण पश्चिम बंगालच्या निकालाचे जे वेगवेगळे परिणाम आहेत, तर हे दोन ट्विट या दोन महाराष्ट्रातल्या नेत्यांनी केलेलं अभिनंदन, शरद पवार यांनी ममता बॅनर्जी आणि स्टॅलिन यांचं केलेलं अभिनंदन, ही सगळी 24ची सुरुवात म्हणायची? मिलिंदजी, कसं आहे, आता प्रत्येक अशी महत्वाची निवडणूक घडल्यानंतर आणि एका निवडणुकीनंतर एक कोणतरी राष्ट्रीय हिरो किंवा असं एक नेता म्हणून पुढे आल्यानंतर त्याच्या भोवती निवडणूक एक राजकीय चर्चा फिरत राहतात. हो. आता बाबा ममता बॅनर्जी या एकूण राष्ट्रीय पातळीवर भाजप विरोधी आघाडीचं नेतृत्व करतील अशा प्रकारच्या एक चर्चा सुरू होती. मग ह्या चर्चा 2-3 पद्धतीनं होतात. म्हणजे एक चर्चा होती ती अशी जनरल तिसऱ्या आघाडीत त्रयस्थ राजकीय चर्चा होती. एक चर्चा होती ती ज्यांना काँग्रेसला बद्दल द्वेष आहे, भारतीय जनता पक्षाबद्दल प्रेम नाही पण काँग्रेसबद्दल द्वेष आहे, अशांची एक चर्चा असते की बाबा आता काँग्रेसला बाजूला सारून एक तिसरी आघाडी होणार किंवा युपीए होणार किंवा असं काही एका वेगळ्या चर्चा होत असतात. मला वाटतं त्या चर्चा आता होत राहतील. पण मला वाटतं आता या चर्चा हे निकाल लागलेले आहेत. आता देशापुढचा महत्वाचा प्रश्न आहे तो कोविडचा प्रश्न आहे. मला वाटतं सगळ्याच राजकीय पक्षांनी इथं आता या प्रश्नाकडे अधिक गंभीरपणे बघणं आणि या महामारीचा अत्यंत समर्थपणे मुकाबला करणं याकडे लक्ष द्यायला पाहिजे. राज्य जे प्रयत्न करतात त्या राज्यांच्या प्रयत्नांसाठी केंद्रानेही साथ द्यायला पाहिजे. किंवा केंद्राकडून ज्या दुजाभावाचा आरोप होतोय वेगळ्या राज्यांच्याकडून व्हायला नको. नाही, कोरोनाकडे तर पाहिलंच पाहिजे, कारण ती निश्चितच गंभीर गोष्ट आहे. म्हणजे पश्चिम बंगालमधले सुद्धा गेल्या काही काळातले आकडे बघितले तर ते चिंताजनक आहेत. आणि पश्चिम बंगाल नाही, बाकीच्याही राज्यांमध्ये जिथे जिथे निवडणुका झाल्या. पण सकाळी मी जर का चुकत नसेल तर किशोरजींनीच असा दावा केला होता की यानंतर आता म्हणजे आगामी काळात देशाचं नेतृत्व करण्यातलं पुढचं नाव कुठलं, तर त्यांनी उद्धव ठाकरे यांचं स्वाभाविकपणे नाव घेतलं होतं. तुम्हाला असं वाटतं की अशा प्रकारचे दावे आत्तापासून करणं योग्य आहे का, किंवा अशा प्रकारच्या दाव्यांमध्ये किती तथ्य आहे असं वाटतं? कसं असतं, हे त्यावेळी हे या सगळ्या गोष्टी निवडणुकीच्या आधी तयार होतात. म्हणजे 2024ची ज्यावेळी निवडणूक तोंडावर येईल त्यावेळी अशी काही आघाडी उभी राहावी लागेल किंवा युपीएचं पुनर्गठन जे आहे ते पुनर्गठन करावं लागेल. युपीएचा एक अध्यक्ष निवडावा लागेल. मग आतापर्यंत सोनिया गांधी अध्यक्ष होत्या, आता नजीकच्या काळात राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष झाल्यावर राहुल गांधींना युपीएचा अध्यक्ष, कारण त्यांच्या पुढे काँग्रेस पक्ष संघटना बांधण्याचं आव्हान असेल. अशा परिस्थितीत पुन्हा युपीएचं घोंगडं गळ्यात घेणं हे राहुल गांधी कितपत मान्य करतील हा प्रश्न आहे. त्यामुळे युपीए साठी एक अध्यक्ष लागेल आणि मला वाटतं आजच्या घडीला शरद पवार हे त्यासाठीचं महत्वाचं नाव आहे. मिलिंद, किशोरजींकडे जाण्याआधी किशोरजी एकच सेकंद फक्त, ये स्माइल का राज क्या है, आपण गणेश आकेंना विचारलं पाहिजे. गणेश आके, काय आहे की ज्या पद्धतीची आपण चर्चा करतो या देशामध्ये तिसऱ्या आघाडीच्या संदर्भामध्ये यापूर्वी काही प्रश्न झाले नाहीत का? आणि आता म्हणजे तिवारी सरांनी म्हणजे युपीएचं नेतृत्व कोण, तर उद्धव ठाकरे यांनी करावं असं त्यांनी म्हटलं. खरं म्हणजे किती म्हणजे हसायला लागलं सगळ्यांनाच. म्हणजे प्रेक्षक सुद्धा म्हणजे सगळे श्रोते हे सगळे तुमचं पाहत असताना हे हसत असतील. तुम्हाला सांगतो, अहो की ज्यांना महाराष्ट्र नीट सांभाळता येत नाही, फार मोठ्या अपघातानं अशा स्वरूपाचे या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. असं म्हणणं तुमचं आहे, पण एखाद्याला दावा करायला काय हरकत असावी? नाही, माझं म्हणणं दावा करत असताना सुद्धा अहो मला दोन गोष्टी आहेत की जसं संजय राऊतांनी पण शरद पवार हे युपीएने नेतृत्व करावं म्हटल्यानंतर काय महाराष्ट्रातल्या बाबला देशातल्या काँग्रेसवाल्यांनी किती जोड उठवली, त्या संजय राऊतीचं थोबाड पडलं होतं संजय राऊतांचं. ही परिस्थिती आहे. मला सांग, प्रश्न असा की यांचं तिसऱ्या आघाडीचं नेतृत्व कोण करावं, अशा पद्धतीचे मला सांगतो चर्चा. मला सांगतो की आणि माझं असं म्हणणं एक राज्य आल्याने एवढं हुरळून जाण्याचं कारण नाही. महाराष्ट्रातली परिस्थिती काय, महाराष्ट्रामध्ये किती दारुण्यांचा पराभव झाला. ठीक आहे, किशोरजींची एक प्रतिक्रिया घेऊया, मग आपल्याला ब्रेक घ्यायचा. बोलू द्याल ना मिलिंदजी. विजय सर, एकदा किशोरजींची छोटीशी प्रतिक्रिया मग तुमच्याकडे येतो. किशोरजी थोडक्यात. नाही, हे बघा, काल सकाळी मी आज जेव्हा सुरू केलं ना, तर आता रिजनल पक्षाचं वर्चस्व असणारं केंद्र सरकार येईल असं म्हटल्यावर मी म्हटलं रिजनल पक्ष हा शिवसेना पुढच्या काळात फार मोठा पक्ष म्हणून येईल, तर त्यावेळेस राहतील मी म्हटलं होतं. दुसरं मला विजयला विचारायचं आहे, यावर्षी वेस्ट बंगालला शेवटच्या टप्प्यापर्यंत जेव्हा करोना खूप आहे म्हटल्यापर्यंत सुमारे 80% मतदान झालं
आणि सगळे लोक म्हणत होते की अँटी इन्कम्बन्सी मतदान आहे आणि जेव्हा जेव्हा जास्त मतदान होते तेव्हा तेव्हा बरोबर आहे. हा. भाजपला फायदा होतो. हा तो परंतु मी काय म्हटलं तुम्हाला, आता माझ्याकडे जे आकडे आहे तुरमुल तर 220 कडे चाललाय आणि 17 जागावरच फक्त 17 जागेवरच भाजपचे उमेदवारांनी कन्सिडरेबल लीड घेतलाय. जर असेच पलटत राहिले तर गणेश आके तुम्ही पूर्वीच्या 3 वर तर येऊन नाही जाणार. बरं ठीक आहे. आधी नाही गणेश आकेंची प्रतिक्रिया वेगळी आहे. विजय सर थोडक्यात. नाही, मला एक गोष्ट गणेश ठाके जी गोष्ट सांगताय एक लक्षात घ्या, देशाच्या पातळीवर लोकसभेला यश मिळणं, पण यांना भारतीय जनता पक्षाला कोणत्या राज्यात कधी निर्विवाद यश मिळालं हे सांगा. मी राज्यांची नावं घेतो: महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, कर्नाटक, गोवा. या कुठल्याही फक्त एक उत्तर प्रदेश सोडलं तर कुठली भारतीय जनता पक्षाला स्पष्ट आणि स्वच्छ असं बहुमत मिळालं राज्य सांगतायत. ठीक आहे, गोव्यात झालं ना सर, असं काय करतात? आणि गोवा तर हे काय करतात, जिथं सरकार नाही तिथं काहीतरी फोडाफोडी करायची, तिथं राज्यपालाच्याकडनं काहीतरी अडचणी आणायच्या. आता ते पुडुचेरीचं जे हे निवडणुका लागल्या तर किरण बेदींनी 4 वर्षे तिथं त्या सरकारला उपद्रव केला, विरोधी पक्ष नेत्यासारख्या वागल्या आणि तिथं पुन्हा तिथल्या लोकांचं मन जिंकायला यांच्यासाठी काम केलं. किरण बेदींना बडतर्फ केलं. म्हणजे युज अँड थ्रो पद्धतीनेही हे राजकारण करतात. तर फार बळाया मानण्यात अर्थ नाही. लोक शहाणे असतात. लोक कुठले म्हणजे भारतीय जनता पक्षाची नाही, कुठल्याच पक्षाची मुदत चालू देत नाहीत, हे आपण लक्षात घ्यायला ठीक आहे. मुद्दा लक्षात आला. नक्की. विजय सोरमारे, आभार. आपण सविस्तर या सगळ्या चर्चेमध्ये सहभागी झालात आणि विश्लेषण केलं. किशोरजी आपले देखील आभार आणि गणेश आके आपले देखील आभार. मिलिंद, आपल्याला या कार्यक्रमामध्ये इथेच थांबण्याची वेळ झालेली आहे, पण न्यूज 18 लोकमतवर विश्लेषण असं सुरू राहील. साधारणपणे चित्र आता स्पष्ट झालेलं आहे आणि काय नेमकं समोर येतं आणि कसे निकाल आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो हे बघणं औत्सुक्याचं आहे. ताजे निकाल आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. सगळ्यात एक्सक्लुझिव्ह निकाल ते असतील, त्यामुळे आमच्या सोबत राहा. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. हे फरशीचं